आंबेगाव तालुका समितीच्या वतीनं मी फडणवीस साहेबांना एवढं सांगू इच्छिते की आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जो शेतकरी आहे तो अन्न पिकवतो, पण त्याच्या धान्याला अन्नाला काही भाव नसतो आणि तो भाव तर देतच नाही आहेत. त्याच्यामुळे सुद्धा त्यांची खूप फसवणूक आहे आणि त्यांना स्वतःच्या धान्याचे भावसुद्धा ठरवता येत नाही आहे. म्हणजे इतकी परिस्थिती बिकट आहे आणि त्याच शेतकऱ्याला आपण जर कर्जमाफी देत नसेल तर खूप दुर्दैवी ही परिस्थिती आहे आणि त्यांच्यावर ओढवणारं जे काही संकट आहे ते खूप मोठं आहे. BBIनं सुद्धा आपण अशा पद्धतीने पुरवत नाही आहे त्यांना, किंवा खतं आहेत, खतंसुद्धा आपण इतके महाग करत आहोत आणि आपल्याला जे सेंद्रिय खतं द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला झुंजावं लागतं आहे. पाणी आहे, पाऊस आहे, प्रत्येक गोष्ट. आज आपला पूर्ण देश हा आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर जगत आहे. तरीसुद्धा जर आपण त्यांच्याकडेच लक्ष दिलं नाही तर नक्कीच आपल्या भारताची दुर्दैवी अवस्था होऊ शकते, प्रत्येक व्यक्तीची होऊ शकते, कारण आपण त्यांच्याच अन्नावर जगत आहोत. आणि आज जर आपण त्यांनाच कर्जमाफी देणार नसेल तर मग बोलण्यासारखे सुद्धा शब्द नाही आहेत. मला हेच सांगायचं आहे या सरकारला की त्यांना कर्जमाफी सरसकट द्यावी, कर्जमाफी सरसकट द्यावी आणि त्यांना जे काही त्यांच्यावरती ओढवलेलं संकट आहे ते दूर करावं. त्यांची जी आत्महत्या होते ह्याच कारणाने होते. त्यांच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत, शिकणारी मुलं आहेत, किंवा त्यांच्या घरामध्ये ज्या मुली आहेत, प्रत्येकावरती हे संकट येत आहे. या संकटाचं जे निवारण आहे ह्या सरकारने करावं आणि सरकारने त्यांना कर्जमाफी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना करावे. आणि ज्यांना शेतकरी संघटनेचा कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. विधानसभेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. आणि या लबाड राज्य सरकारचं करायचं का? खाली डोकावर पाय, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतो देत नाही, शिवाय राहत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.